आपलं वापस एकदा स्वागत आपलं यूट्यूब चॅनलवर. तर खरं तर खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो आहे, जरा मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ टाकता नाही आली. तर सुरुवात झाली आपल्या काळा फेस्टिवलपासून. तर खूप सुंदर असे हे आर्ट बनवलेलं आहे आणि यावर्षी काळाची खासियत आहे, काळाला 50 वर्ष कंप्लीट झाले आहेत. त्याच्यामुळे जास्त तुम्हाला ह्यावर्षी काळा जास्त दिसेल बघायला. जरा जवळ दाखवतो. तर आपण जे आता पाहिलं ना, तर त्याचा सांगायचं असं उद्दिष्ट होतं की पुढे आता कुठल्या पण गोष्टीमध्ये पुढे गेलेत. म्हणजे पहिलं जसं होतं की फक्त पोरी घरकाम आणि बाकीच गोष्टी होत्या, तर आता तसं नाही राहिलं. आता पोरी प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आहेत. ते दाखवलं खूप छान मध्ये. आणि सुंदर अशी विंटेज कार आणि संपूर्ण असं वाटते केक आहे एक प्रकारे. बघा ना, असं वाटते केक आहे. तर खूप छान आहे पण गाडी. तर एकदा जरा हात लावून बघूया कसं वाटतं. तर रिअल केकची फिलिंग आली. तर अशा भरपूर काय अँटिक गोष्टी आहेत ना ज्या आपल्याला बघायला भेटतील. आणि हा गेटच मला वाटतं मिल्टननी स्पॉन्सर केला आहे. बघा ना, संपूर्ण मिल्टनची मार्केटिंग काळा फेस्टिवलमध्ये. तर मित्रांनो, स्वतःसाठी वेळ काढा, फॅमिलीला घेऊन या आणि व्हिजिट करा. खूप छान लोकेशन आहे आणि ह्यावर्षी 50 वर्ष आहे काळाचं, त्यामुळे. आणि बाकीच्या अशा काही भरपूर सुंदर अशा गोष्टी पण आपल्याला खरेदीसाठी आहेत. तर गर्लफ्रेंड असेल तर गिफ्ट नक्कीच द्या. नो छान आहे, जवळ दाखवतो मला. ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे काय, तुम्हाला सांगायचं हे आहे की जे फूल असतं ना, ते फूल त्यांनी ते कशासाठी ते कन्वर्ट केलं, म्हणजे खूप छान दिसायला. बाकी अशा युनिक आयटम तर तुम्हाला बघायला भेटेल. तसंच आता मोठा ब्रँड आहे, तुम्हाला माहिती आहे त्याकडे काय भेटतं आणि काय नाही. तर असे छोटे मोठे खूप छान स्टॉल लागलेत आजूबाजूला. तर मी तुम्हाला स्टॉल नाही दाखवणार, तर मी तुम्हाला क्रिएटिव्ह गोष्टी काय इथे बनवल्यात काय आहेत ते दाखवणार आहेत. तर खूप मोठा फेस्टिवल असतो आणि मला वाटतं 2 फेब्रुवारीपर्यंत आहे. आज 26 तारीख आहे. तुम्ही वेळ काढा आणि या. खूप आता ह्याचं काय मला गणित समजलं नाही काय नक्की, पण पुट्ट्यापासून बनवलं. तर थोडी इन्फॉर्मेशन पण दाखवतो. व्हिडिओ स्टॉप करा आणि ते वाचा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर वाचायला. तसं मुलींसाठी इकडं खूप छान गोष्टी आहे ना, म्हणजे एकदम क्रिएटिव्ह गोष्टी आहेत. महाग पण असेल प्राइसिंग विचारून करा. तर नाईट कॉलेजच्या मॅडम खूप छान अशी खरेदी करायला आलेत. आणि खरंच खूप छान आहे. आता म्हणजे संपूर्ण हे मला वाटतं लाकडापासून बनवले ना. खूप म्हणजे युनिक गोष्ट. अशी तुम्हाला गोष्ट फक्त इथंच गावाकडे फेस्टिवलमध्ये बघायला भेटेल मला असं वाटतं. लाईफ पार्टनरला घेऊन येऊ नका, खर्च जास्त होईल. तसंच भरपूर बनारसी साडी या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. म्हणजे शक्यतो माझा फोकस असणार युनिक गोष्टी दाखवायचं, पण स्टॉल पण भरपूर आहेत. तर तुम्ही बघा ना, सेल्फीसाठी ते एकदम A1 लोकेशन. जो सेल्फीचा दिवाण आहे ना, त्यांनी इकडे नक्कीच व्हिजिट करावं. त्या इथून बोलायचं ठिकाण आवाज येणार. खूप काळाची खासियत आहे. खूप युनिक गोष्टी इथे आपल्याला बघायला भेटतात. तर ज्याचा लाईफ पार्टनर असेल त्यांनी या. आणि खरंच खूप छान आहे, म्हणजे व्हेरी गुड लुक. म्हणजे खूप छान आहे. जास्त घोड्या 50 वर्ष असल्यामुळे जास्त घोड्यातच दाखवलं. बघा ना, सर्वजण सेल्फी घेतात. खूप मजा मस्ती. आणि शक्यतो मी त्या बोललेलं आहे ना, तुम्ही शक्यतो दुपारच्या वेळी किंवा मॉर्निंगला या. कारण की संध्याकाळी 5 ते 10, 7, 8, 9 वाजेपर्यंत गर्दी थोडी जास्त असते. तर मी पण मॉर्निंगला आलो आहे. मॉर्निंगला म्हणजे एकदम मॉर्निंगला नाही आलो आहे. आय थिंक मला वाटतं की आता 10, 10:30 वाजले असतील. तर इथून मी विंटेज कार पण बघायला जाणार आहे. त्यांची पण ते पण आहे इथून वर्ल्ड सेंटरमध्ये जवळच आहे. इथून जास्त लांब नाही, तर मग ते पण व्हिजिट करेल. तर खूप छान आहे. संध्याकाळचं तर अजून इतकं छान वाटेल ना, मग तुम्हाला मी सांगू शकत नाही. मी संध्याकाळचंच येणार होतो, पण ते कसं असतं
थोडी संध्याकाळची गर्दी असल्यामुळे मला येता येत नाही, कारण की जास्त गर्दी असेल तर काही फायदा नाही, व्हिडिओ बनवता येत नाही. म्हणून बोललो थोडा शक्यतो लवकरच येऊया. तर लोकेशन तर खूप छान आहे. CST स्टेशनपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. म्हणून सांगतो स्वतःसाठी थोडा वेळ काढा, फॅमिलीसोबत थोडा वेळ काढा आणि नक्कीच व्हिजिट करा. आणि त्या प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन त्या बाजूलाच एक छोटंसं असं बोर्ड दिलेलं असणार आणि त्या बोर्डवरती तुमची इन्फॉर्मेशन असणार. तर खूप छान लोकेशन आहे आणि एक नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला पण भेटेल, शिकायला पण भेटेल आणि खरेदीसाठी पण खूप छान आहेत गोष्टी अशा नवीन नवीन, तर त्या तुम्ही खरेदी पण करू शकता. तर बघा ना, असे बघा बाळका पोरगा पण फुल खुश आहे. काय आहे बाबा मला समजतच नाही. तर लहान पोरांना तर नक्कीच घेऊन या, खूप छान लोकेशन आहे. हे बघा, हे फुलांपासून अगरबत्ती बनवतात. स्टॉलचं नाव आहे फुल उत्तर प्रदेश. अजून एक कंपनी आहे, ही पण एक कंपनी आहे. तर खूप छान आहे. मी ऐकून होतो त्या ब्रँडबद्दल, पण बोलले एकदा आता दाखवतो. खूप लोकेशन तर खूप छान आहे, म्हणजे फॅमिली फ्रेंडसोबत विजिट करण्यासाठी खूप छान लोकेशन आहे. असे युनिक गोष्टी बघायला भेटेल. थोडी प्राइजिंग मला हाय वाटते, कारण की लोकेशनच हाय आहे म्हटलं म्हणजे स्वतःला बघा अशामध्ये खूप 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 छान लोकेशन, म्हणजे एकदम हे बघा, इथं कॉलेजची पोरी मस्त की फॅमिली एकत्र बसतात चिलमध्ये, एकदम खूप छान वाटतं वरती बसून. मी पहिले येऊन बसायचं इकडे, पण आता कामं बिमार असल्यामुळे नाही जमत. हा बघा ना, म्हणजे सेल्फी लवरसाठी तर खूप छान लोकेशन आहे. हा बघा ना, सॉरी. आणि प्रत्येक ह्याला लोकेशनला छोटासा तसा बोर्ड लिहिलेला आहे आणि त्याच्यावरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम करू नका. जर तुम्हाला नाही माहिती त्याच्याबद्दल तिथं तुम्ही वाचू शकता. तर इथं बोलते यार व्हिजिट करा नाही, स्वतःसाठी वेळ काढा नाही. हे बघा, इथं जर जगापेक्षा वेगळं तर भरपूर छान लोकेशन आहे. घोडे ते एवढे बनवलेत ना, मला वाटतं 50 वर्षामध्ये सर्व घोडेच बनवून ठेवलेत. पण सेल्फी लवरसाठी खूप छान आहे. हे तर मला वाटतं त्यांनी त्याच्यावरती लिहिलं आहे राधा टेक्स अँड मोटो स्टाईल मध्य प्रदेश. बहुतेक स्टॉल महाराष्ट्राच्या बाहेरचेच आहेत. 1-2 स्टॉल मला दिसले महाराष्ट्रामधले, पण ठीक आहे, भारत देश आपलाच आहे, सर्व भारतीय आपले नागरिक आहेत. 3 प्रकारचे घोडे आहेत इथे. हे बघा, हे 2 आणि बॅक साईडला एक आहे अजून, तुम्हाला मी दाखवतो. हे बुचापासून नाही, ते आपण जे हे बघा, हे बिस्लरीचे बूच आहेत ना, त्याच्यापासून बनवलं आहे. आणि वरचं जे ते आपण घरामध्ये तो दिवा नाही, सॉरी, ते पण बिस्लरीचे बूचच आहेत. आणि हा आय थिंक मला वाटतं हा लाकडापासून बनवला, युनिक आहे थोडं. पण ठीक आहे, एवढा काय प्रॉब्लेम नाही. तर खूप छान आहे. तर थोडा वेळ काढा, स्वतःसाठी व्हिजिट करा. युनिक बोलतो आपली युनिक एंटरप्राइजेस आमची कंपनी. हे तर पूर्ण त्याच्याने विणलेलं आहे, विणून बनवतात ना त्याने. कलाकृती, स्किल, राजस्थानी शूज, म्हणजे इथं प्रत्येक गोष्ट वेगळीच आहे, जगाच्या वेगळीच आहे. आपली सर्वसामान्य माणसाची लोकल डुगडुग 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 लोकल टॅक्सी, तिघांचं कॉम्बिनेशन. अजून एक कुठला तरी आहे, आणि बेस्ट की बस.
हो हो हो. खूप खूप छान एक कलाकृती म्हणजे याच्यामध्ये त्यांनी दाखवलं आहे की मुंबई कशावर डिपेंड आहे. तर या 3 गोष्टी मुंबईचा एक पिलर आहे. माझ्या भाषेमध्ये या 3 गोष्टीशिवाय मुंबई चालू शकत नाही. तर असे खूप साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासारखी, सांगण्यासारख्या. मला जेवढी बेसिक इन्फॉर्मेशन आहे तेवढी मी दिलंच, पण तुम्ही स्वतःहून तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हिजिट करा. खूप 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 छान, एकदम जगा वेगळं काहीतरी बघायला भेटेल तुम्हाला इथे, आणि ते पण फ्रीमध्ये. ही मोठी गोष्ट आहे. आत्ताच्या घडीला फ्रीमध्ये अशा गोष्टी बघायला भेटत नाही. थोडा कलर डिफरन्स पडतोय पण ठीक आहे, थोडं ॲडजस्टमेंट करून घ्या. पण लोकेशन पॉवर आहे, संध्याकाळचं तर अजूनच भारी दिसलं असं लाईटीवरती, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, थोडं ॲडजस्ट करून घ्या. ऑडियन्स थँक्यू सो मच. का घडत का इथला प्रवास इथे संपतो. अजून म्हणजे वास्तू संग्रहालय आहे ना, त्याच्या बाजूला पण इव्हेंट होतो, मग तिथे पण आहे. तर आपण ट्राय करूया की तिकडे पण जाण्यासाठी. तर आपली ही छोटीशी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच फ्रेंड अँड फॅमिलीसोबत व्हिजिट करा, आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. अशाच छोट्या मोठ्या व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईल. आणि अजूनपर्यंत एवढे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद, मी आभारी आहे. असंच आपल्या सर्वसामान्य माणसाला एका मराठी पोरग्याला सपोर्ट करा, एवढेच तुम्हाला बोलणार. चलो, जास्त नाही आता महाभारत सांगत ठेवतो. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय काळाघोडा फेस्टिवलच्या बाजूलाच आहे. तर तिथे पण खूप सुंदर असं आर्ट अँड गॅलरीचं बनवलेलं आहे. तर आपण तिथे पण व्हिजिट करूया. तर हे व्हिजिट केल्यानंतर हे व्हिजिट करायला विसरू नका, बाजूलाच आहे त्याच्या. तर म्हणून मी सांगतो आहे. आणि इथे पण खूप छान असे क्रिएटिव्ह गोष्टी बनवल्या आहेत, तर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. तर सुरुवात झाली आहे. खूप सुंदर, शक्यतो लहान पोरांना घेऊन अशा युनिक गोष्टी दाखवायला. आणि खूप छान अशा खूप सुंदर गोष्टी बनवल्यात. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय त्याच्या आतमध्येच आहे, आणि तुम्ही व्हिजिट करायला विसरू नका. बेसिक इन्फॉर्मेशन सर्व त्याच्यामध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही जेव्हा येणार ना, तर तुम्हाला एक्झॅक्टली समजलं नाही की काय आहे काय नाही, तर ते तुम्ही वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. शक्यतो मॉर्निंगला या किंवा दुपारचं या, म्हणजे 10 ते 12च्या आतमध्ये या, किंवा 2 ते 5च्या आतमध्ये या, की त्यावेळी थोडी गर्दी कमी असते. जर चुकीच्या वेळी येणार तर गर्दी तुफान भेटणार, आणि तुम्ही बोलणार की उगाच आलो. म्हणून चुकीच्या वेळी येऊ नका. आणि शक्यतो ऑफ डेला या, कारण की 2 तारखेपर्यंत इव्हेंट आपला चालू आहे. म्हणून सांगतो आहे की शक्यतो फॅमिलीसाठी वेळ काढा, आणि एक मध्ये सुट्टी घ्या आणि या पाहिजे तर, कारण की गर्दीच्या दिवशी येणार तर प्रॉब्लेम होणार. म्हणून बोलतो आहे. खूप छान बनवलं आहे. क्रिएटिव्हिटीची गोष्ट म्हणजे बघा ना, खूप छान. असं काही ना, नवीन गोष्टी बघायला भेटेल, तुम्हाला शिकायला भेटेल. आणि या वास्तू संग्रहालयामध्ये आहे ना, लहान पोरांसाठी म्हणजे 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत, किंवा थोडं 6-7 असेल, तर इथेच ना असं खूप सुंदर असं इथं म्हणजे चित्रकला स्पर्धा बोला, किंवा अजून 1-2 ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात, आणि ते पण फ्री आहेत, आणि फ्रीमध्ये, आणि त्यांना प्राइजिंग दिली जाते, आणि अवॉर्ड सेलिब्रेशन होते खूप सुंदर. तर मोस्टली पब्लिक इथे येते आवडीने. ते एक हलकं लांबून दाखवतो. तर इथे वेगवेगळ्या अशा गोष्टी होतात ॲक्टिव्हिटी लहान मुलांसाठी. तर तुमच्या पण कुठल्या मुलांमध्ये कुठली चित्रकलेची कला असेल तर तुम्ही त्याला इथे आणू शकता आणि दाखवू शकता. खूप सुंदर लोकेशन, आणि गार्डन पण खूप छान आहे, एकदम शांत वातावरण, एकदम मन मोकळपणे बसू शकता. आणि इथेच एक मध्ये खूप सुंदर असं मोठं झाड आहे बघा, लहान मुलगा बसला ना, खूप म्हणजे खूप मोठं झाड आहे ते. तर ते बघा ना, खूप छान. तर ते पण तुम्ही बघू शकता, लहान पोरांसाठी खूप छान. आणि इथे एक इव्हेंट पण होतो. इव्हेंटचा टायमिंग असेल, तो टायमिंग तुम्हाला काळाघोड्याच्या वेबसाईटवरती भेटेल. तर तो इव्हेंट पण तुम्ही बघू शकता, आणि त्या हिशोबामध्ये तुमचं शेड्यूल आखू शकता. इथे दररोज इव्हेंट होतो, हा रोज इथे इव्हेंट होतो. आता नाही, पण इव्हेंट होतो इथे. एक टायमिंग असतो इव्हेंटचा, त्या टायमिंगमध्ये इथे एक इव्हेंट होतो. तर तुम्ही त्या टायमामध्ये व्हिजिट करू शकता. तर आता मी मॉर्निंगला लवकर आल्यामुळे कदाचित तो नसेल. आणि इथे तुम्हाला गाठाने बनवायचं असेल तर बनवू शकता. त्यांच्याकडे 100 रुपये चार्जेस असतात. तर लहान पोरांसाठी खूप छान आहे, मोठी पोरं पण माणसं पण बनवतात. मी पाहिलं होतं मागच्या वर्षी, तर खूप छान आहे. तर आजचा काळाघोड्याचा फेस्टिवल मी अजून एक
अजून एक ठिकाण आहे, पण तिकडे मी कदाचित जमले तर जाईल किंवा नाही जाणार, पण तिकडे गेलो ते पण दाखवतो. टोटल पहिला का घोडा फेस्टिवल मेन CST स्टेशनच्या बाजूलाच असतो. सेकंड बाजूला छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय आहे तिथे. आणि थर्ड चर्चगेट स्टेशनच्या बाजूलाच एक मोठं मैदान आहे, तिथे पण एक छोटासा फेस्टिवल असतो का घोड्याचाच. तिथे इव्हेंट पण होतात, तर तुम्ही नक्कीच विजिट करा. थोडी हलक्यात या वास्तू संग्रहालयाची माहिती पण सांगतो. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळातील काही गोष्टी आहेत त्या वास्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आल्या. तर तुम्ही आहे ना स्वतःसाठी एक ऑफ डे काढा आणि ह्या संग्रहालयामध्ये व्हिजिट करा. संग्रहालय खूप मोठं आहे. आय थिंक 100-150 रुपयाचे तिकीट असेल, जास्त नसेल, पण तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. आणि हे बघा ना, याला काय बोलतात मी विसरलो, तर तुम्हाला माहिती असेल खाली कमेंट करून सांगायला काय बोलतात. तर अशा छान छान गोष्टी ज्या लहान पोरांना अट्रॅक्शन करतात, बघण्यासाठी आवडतात. तर खूप लोक आपले असे येतात बघायला, खूप मजा मस्ती करायला. संग्रहालय पण नक्कीच एकदा व्हिजिट करा. आता ते बंद आहे, मला वाटतं गावाकडे फेस्टिवल चालू असल्यामुळे. तर फेस्टिवल संपल्यानंतर संग्रहालय वापस चालू होईल, तर तेव्हा ते संग्रहालयामध्ये पण व्हिजिट करा. खूप छान संग्रहालय आहे. तर बाकी तर संग्रहालय परिसरामध्ये खूप छान गार्डन पण आहे. आणि तसंच आपलं वीरमाता म्हणजे राणीच्या बागेमध्ये पण एक संग्रहालय आहे, तो पण आता रिनोव्हेशन करून चालू झालं आहे. तर तुम्हाला वेळ भेटला तर तिकडे पण एकदा व्हिजिट करा. आणि शक्यतो अशा ठिकाणी आहे ना, पर्यटन ठिकाणी ऑफ डेलाच या, कारण की रविवार तर तुम्ही येणार ना तर खूप गर्दी असते, मग ते मजा येत नाही त्या गोष्टी बघायला, एन्जॉय करायला. पण शक्यतो ऑफ डे या. आणि मी व्हिडिओ इथे स्टॉप करतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला संग्रहालयामध्ये बघायला भेटतील ऑफ डेच्या वेळी. तर आणि खूप मोठा संग्रहालय आहे, वेळ भेटला तर नक्कीच व्हिजिट करा. काळा घोड्याचा एक्झिट तुम्हाला इथून करायचा आहे. बघा हा साईड लक्षात ठेवा. इथून जसं एक्झिट करता बाजूला जहागीर आर्ट गॅलरी आहे. जहागीर आर्ट गॅलरीच्या बाजूलाच इथे फोटो फ्रेम म्हणजे खूप सुंदर असे फोटो फ्रेम लावले, ते आता विकायला लावलेत का असेच लावले ते आपण बघूया. मला वाटतं मोस्टली तर सेलिंगसाठीच लावलेत, तर ते पण तुम्ही व्हिजिट करू शकता. लक्षात ठेवा, बाहेर जसं पडता ना पहिलंच लेफ्ट साईडला आहेत. खूप सुंदर आणि क्रिएटिव्ह फोटो आहेत. बापरे, मी पण फर्स्ट टाईम असे बघतो आहे. नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स. आणि मोस्टली सर्व विकण्यासाठीच लावले ना, तर तुम्हाला आवडलं तुम्ही घेऊन जाऊ शकता. खूप 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 छान, खूप छान. फुल युनिक. हा घोड्याला बघण्यासारखं भरपूर काय, नक्कीच व्हिजिट करा. खूप 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 अशा गोष्टी बघायच्या सोडू नका यार, व्हिजिट करा यार. तुम्हाला प्रॉपर मी सांगतो असं यायचं. हो, नेक्स्ट लेवल केव्हिटी. खूप खूप छान. बहुतेक लोकांना माहिती नसतं का घोडा फेस्टिवलला कसं यायचं, तर मी प्रॉपर थोडी इन्फॉर्मेशन देतो का घोडा फेस्टिवलला कसं यायचं. तर का घोडा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CSTवरून 5 ते 10 मिनटं लागतात चालत यायला. तसं तुम्ही चर्चगेटवरून सुद्धा येऊ शकता. चर्चगेटवरून तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटते, सॉरी टॅक्सी भेटते. ती टॅक्सी तुम्हाला 10 रुपये किंवा 20 रुपये सीटमध्ये का घोड्याला सोडते. तसंच तुम्ही CSTवरून चालत आला तर एक मागे गेट आहे, एक पुढे गेट आहे. तर म्हणजे एक सीटा गेट, लायन गेट, म्हणजे लायन गेटची इथून पण एंट्री आहे. म्हणजे एक्झॅक्टली जर का घोडा जर गुगल मॅपला आला नाही, शक्यतो येणार आहे, तर तुम्ही लायन गेट टाकलं तरी पण तुम्ही पोहोचू शकता CST स्टेशनपासून चालत. तर तुम्हाला जसं इझी पडेल त्याचं तुम्ही करा. आणि शक्यतो मी कमेंट्स करेल की बाईक किंवा कारनी येऊ नका, कारण इथे पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही कॅबनी या किंवा ट्रेननी या. नियर बाय आहे की जास्त काही लांबचं अंतर नाही, त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करतो. बाकी तुमची इच्छा. आणि जर आलात तर सेफ ठिकाणी पार्किंग करा, कारण की इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची पार्किंगचे थोडे प्रॉब्लेम आहेत. तर चुकीच्या ठिकाणी लावून गेलात तर फाईन बसू शकते, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो. बाकी तुमची इच्छा.